नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज दोडक्याची भाजी बनवणार आहे. तर साधी, सोपी आणि चवदार अशी दोडक्याची भाजी बनवणार आहे. यासाठी इथं दोडके साल काढून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता 1 मूठभर मी तूर डाळ भिजत घातलेली आहे. आता तूर डाळ नसली टाकायची तर तुम्ही हरभऱ्याची डाळ टाकू शकता किंवा कोणतीही डाळ वापरली तरी चालते. आता इथं वरचं दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि फोडी बनवायच्यात. सुरुवातीला दोडका खाऊन बघायचा आहे, कडू आहे का गोड आहे ते. कधी-कधी दोडका कडू असतो. आता इथं मी दोडका कट करून घेतलेला आहे. बाजारातून आणल्याबरोबर धुवून ठेवत असते दोडका किंवा काकडी असेल तर. यासाठी आता धुवायची काही गरज नाही. आता इथं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण बारीक कट करून घ्यायची. कोथिंबीर धुवून घ्यायची, कारण मी कोथिंबीर धुवून ठेवत नाही. आता इथं कुकरमध्ये मी भाजी बनवणार आहे. यासाठी इथं कुकर गॅसवर ठेवलेला आहे. आता जेवढं तेल लागणार आहे एवढं तेल टाकायचे फोडणीसाठी. आता 1 ते 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यावर. आता ह्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि खोबरं एक ठिकाणी वाटून ठेवलेलं आहे. ती पण ह्याच्यात टाकून घ्यायचे. थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. आता इथे लसूण, अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे. थोडंसं अर्धा टोमॅटो टाकले. आता तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये फोडी टाकून घ्यायच्यात आणि तेलामध्येच परतून घ्यायचे. आता 1 मिनिट ह्याला असंच तेलामध्ये परतून घ्यायचे. आता याच्यातच भिजलेली डाळ टाकून घ्यायची तुरीची. आता थोडासा रंग बदललेला आहे फोडीचा. आता थोडंसं गरम पाणी टाकायचे नंतर. आता ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचेत आधी सुरुवातीला. आता चिमूटभर हळद टाकायची. धने जिरे पावडर, लाल तिखट टाकायचे, बेडगी मिरच पावडर, चवीनुसार मीठ टाकायचे. आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे. आता मी इथं बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे. ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी जास्त पाणी पण ह्या भाजीत करणार नाही. थोडंसं सरबरीत अशी भाजी बनवायची. आता 1 वाटीभर पाणी टाकलेलं आहे मी. आता ह्याला झाकण लावून घ्यायचे. मध्यम गॅसवर फक्त 1 शिट्टी करून घ्यायची किंवा कमी गॅसवर पण 1 शिट्टी झाली तरी एकदम छान चवदार अशी भाजी तयार होते. आता ते 1 शिट्टी करून घेतलेली आहे. आता बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. 2 ते 3 मिनिटात ही भाजी तयार झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.